श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही इच्छा असतात. कोणाची आर्थिक समस्या असते, कोणाला नोकरी मिळावी अशी इच्छा असते, कोणाला घरात सुखशांती हवी असते, तर कोणाला एखादे महत्त्वाचे काम यशस्वी व्हावे असे वाटत असते. पण अनेक वेळा असे होते की आपण खूप प्रयत्न करूनही आपले काम होत नाही. अडथळे येत राहतात आणि मन निराश होते. अशा वेळी आपण देवाचा आधार घेतो, कारण देवावर श्रद्धा ठेवली तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते आणि जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात. सर्वप्रथम सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा. मन शांत ठेवा आणि देवाचे स्मरण करा. यानंतर आपल्या हातामध्ये थोडी साखर घ्या. आता डोळे बंद करा आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती देवाकडे प्रार्थना करून मागा. ती इच्छा 3 वेळा स्पष्टपणे मनातल्या मनात बोला. यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा 11 वेळा जप करा. मंत्र: ओम इच्छापूर्तिये नमः. हा मंत्र श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने म्हणा. मंत्र जप झाल्यानंतर आपल्या हातातील साखर मुंग्यांना खायला घाला. ओम इच्छापूर्तिये नमः हा मंत्र 11 वेळा बोलायचा. हा उपाय सलग 1 आठवडा करा. असे म्हणतात की या उपायामुळे आपल्या कामातील अडथळे कमी होतात आणि देवाची कृपा आपल्यावर होते. कधीकधी आपल्याला वाटते की देव आपली मदत करत नाही, पण खरे पाहिले तर देव कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपली मदत करत असतो. म्हणूनच हा उपाय करताना श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, कोणताही उपाय करताना श्रद्धा असणे सर्वात महत्त्वाचे असते. जर आपण फक्त प्रयोग म्हणून किंवा शंका ठेवून उपाय केला तर त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. पण जर आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवून प्रार्थना केली तर देव नक्कीच आपल्या भक्तांची मदत करतो. श्री स्वामी समर्थांनी देखील सांगितले आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. उपाय करताना आपल्या मनात नकारात्मक विचार ठेवू नका. नेहमी सकारात्मक विचार करा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आपले काम नक्कीच होईल असा विश्वास मनात ठेवा. कारण जेव्हा श्रद्धा आणि सकारात्मकता एकत्र येतात तेव्हा देवाची कृपा नक्कीच मिळते. मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करूया की आपल्या सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होवोत आणि सर्वांच्या आयुष्यात सुख शांती नांदो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि अशाच धार्मिक व उपासनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.